या अगोदर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स या टॉपिकला सुरुवात केलेली होती. त्या टॉपिकमध्ये डिफॉर्मेशन, डिफॉर्मिंग फोर्सेस आणि सॉलिडच्या संदर्भामध्ये आपण सॉलिड कसा असतो याची माहिती घेतली. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये इथं इलॅस्टिक बॉडी किंवा इलॅस्टिसिटी काय असतो आणि प्लॅस्टिसिटी म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय, प्लॅस्टिसिटी म्हणजे काय, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. इलॅस्टिसिटी किंवा इलॅस्टिक बॉडी आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये ऑल मेटल्स हे एक्झाम्पल मी दिलेलं होतं. ऑल मेटल्स, रबर, क्वार्ट्ज एटसेट्रा. त्याच्याबरोबर प्लॅस्टिसिटीचेही काही एक्झाम्पल्स होते. त्याच्यामध्ये क्ले, वॅक्स, प्लॅस्टिसिन, मड एटसेट्रा. प्लॅस्टिक बॉडी कशाला म्हणायचं, इलॅस्टिक बॉडी कशाला म्हणायचं, किंवा इलॅस्टिसिटी काय आहे. इलॅस्टिक बॉडी जेव्हा आपण एखाद्या बॉडीवरती फोर्स लावतो, फॉर एक्झाम्पल मेटल ऑर रबर, when the force is applied to any body, then it changes its shape, size and their dimensions and regains its original dimensions when the deforming forces are removed. That property is called as elasticity. आपण एक एक्झाम्पल घेतलं, इलॅस्टिक बॉडी एक घेतली. समजा ही इलॅस्टिक बॉडी आहे किंवा हा रबर आहे. हे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. याला आपण फोर्स लावलं. लेंथ ऑफ द रबर इज कॅपिटल एल, ओरिजिनल लेंथ. व्हेन द फोर्स इज अप्लाइड टू धिस एंड ऑफ द रबर और इलॅस्टिक बॉडी, देन इट चेंजेस इट्स लेंथ. त्याची लेंथ वाढली. आपण रबर आणि बॉलचं उदाहरण घेतलेलं होतं, एक्झाम्पल घेतलेलं होतं. ही जी वाढलेली लेंथ आहे ती म्हणजे स्मॉल एल. त्याला आपण इलॉंगेशन, एक्सटेन्शन, चेंज इन लेंथ, इन्क्रीज इन लेंथ किंवा डिक्रीज इन लेंथ अशा प्रकारचे नावं दिलेली होती. आता इलॅस्टिसिटी म्हणजे या बॉडीला फोर्स लावलं किंवा रबरी बॉल घेतला, रबरी बॉलला आपण फोर्स लावलं, त्याचं व्हॉल्यूम बदलतं, चेंज होतं. फोर्स काढून घेतला, तो आहे तसा मूळ स्थितीला येतो. तो त्याचा जो गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे, त्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतोय. मग फॉर एक्झाम्पल मेटल्स, कोणतेही मेटलचं आपण किंवा वायर घेतली एखादी मेटलची, त्याला वेट अडकवलं, इथं वेट अडकवत वाढत गेलंय किंवा वजन टाकत गेलो आपण, वेट वाढवलं, त्याची लेंथ वाढत जाते, कुठंतरी लिमिट पर्यंत वाढत जाते आणि ठराविक लिमिटच्या पुढे आपण जाण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला ती ब्रेक होते किंवा तुटते. पण तिथपर्यंतची जी कंडिशन आहे त्यामध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी तो मेटलचा तुकडा दाखवितो. म्हणून मेटल जे आहेत, मेटलची लेंथ ही इन्क्रीज होते. म्हणून आपण याच्यामध्ये ते एक्झाम्पल घेतले. रबराचं एक्झाम्पल माहित आहे, आपण करू शकतोय. क्वार्ट्ज ही त्याचप्रमाणे आहे. आता प्लॅस्टिसिटी काय आहे, डेफिनेशन आहे तीच. आपण एक चिखलाचा गोळा तयार केला. हा चिखलाचा गोळा आहे, हा सरफेस किंवा टेबल आहे. या टेबलावर चिखलाचा एक गोळा तयार केला, मडचा एक गोळा तयार केला किंवा एक बॉडी तयार केली. When the force is applied on this body, then it changes its shape and size. जर या बॉडीवर आपण फोर्स लावलं तर त्याच्या शेपमध्ये बदल होतो, त्याच्या आकारामध्ये बदल होतो. बट व्हेन द फोर्स इज रिमूव्ड, फोर्स आपण काढून घेतला तर तो आहे तसा मूळ स्थितीला येत नाही. इट डज नॉट रिगेन्स इट्स और कम्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज प्लॅस्टिसिटी. बॉडी काय होते, त्याच्या शेपमध्ये, साईजमध्ये बदल करून घेते, चेंज होतोय, पण परत मूळ स्थितीला आहे तशा ओरिजिनल कंडिशनला येत नाही. म्हणून याला आपण प्लॅस्टिसिटी म्हणतो. तसे कोणते एक्झाम्पल्स आहेत, क्ले आहे, वॅक्स आहे, प्लॅस्टिसिन आहे, मड आहे.
अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स म्हणजे प्लॅस्टिक बॉडीचे आहेत, त्याला आपण प्लॅस्टिसिटी असं म्हणतोय. परत एकदा मी दोन्ही एक्झाम्पल सांगतोय. इलॅस्टिसिटी, when the force is applied to the body then it changes its shape, size and their dimensions and regains its original dimensions when the deforming forces are removed. That property is called as elasticity. The body is called as elastic body. आणि इथं काय होईल, when force is applied to the body then it changes its shape, size and their dimensions and does not regains its original dimensions when the deforming forces are removed. That property is called as plasticity and the body is called as plastic body. हा दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा. किंवा इथं मी रबरी बॉलचं एक एक्झाम्पल दिलं आणि चिखलाचा बॉल हाही घेतला. दोन्ही बॉल इथं ठेवलेले आहेत. माझ्या दोन्ही हातानं मी या दोन्ही बॉलवर प्रेस केलं किंवा फोर्स लावलं तर याच्यामध्ये जो रबराचा बॉल आहे तो दबला जातो किंवा त्याचा शेप बदलतोय. चिखलाचा जो बॉल आहे त्याचाही शेप बदलतो. पण मी लावलेलं फोर्स काढून घेतलं, माझे हात काढून घेतले तर हा जो रबराचा बॉल आहे तो आहे तसा परत मूळ स्थितीला येतो. पण हा चिखलाचा बॉल परत आहे तसा मूळ स्थितीला, ओरिजिनल पोझिशनला येत नाही. म्हणून याला प्लॅस्टिक बॉडी म्हणायचं, याला इलॅस्टिक बॉडी म्हणायचं. मग याचं नेमकं काय कारण असेल, कशामुळे इलॅस्टिक बॉडी ही आहे तशी ओरिजिनल पोझिशनला येते आणि ही प्लॅस्टिक बॉडी ओरिजिनल पोझिशनला येत नाही, याचं नेमकं कारण काय असेल? बिकॉज when the force is applied to elastic body then the internal restoring forces are stored in that body. ज्यावेळी आपण या रबराच्या बॉडीवरती फोर्स लावतो त्यावेळेला ते आपल्याला अपोज करत असतं. याची लेंथ जर वाढवायचं ठरवलं तर ते आपल्याला अपोज करते, वरच्या दिशेने ओढते. किंवा फोर्स लावताना चिखल आणि रबर या दोन्ही बॉडीवरती फोर्स लावते. आपल्याला इलॅस्टिक बॉडीवर किंवा रबराच्या बॉडीवर लावताना फोर्स हे जास्त लावावं लागतं, कारण त्याच्यावर जास्त आपल्याला अपोज किंवा ती बॉडी आपल्याला जास्त अपोज करते. म्हणून याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्सेस, इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस आपण म्हणतोय. इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस आर स्टोर्ड इन द इलॅस्टिक बॉडी. इलॅस्टिक बॉडी ही त्याच्या शेप मध्ये बदल घडवून आणत असताना हे जे फोर्सेस आहेत, दबलं गेलेलं किंवा त्याच्या आकारामध्ये जो बदल झालेला असतो ते फोर्स ती बॉडी स्टोअर करते. जेवढं त्याच्यावर आपण फोर्स लावतोय ते फोर्स स्टोअर करते. आणि ज्या वेळेला आपण हात काढून घेतो त्यावेळेला त्या इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस किंवा साठवलेल्या फोर्समुळं आहे तसं मूळ स्थितीला येणार आहे आणि आहे तशी मूळ स्थितीला ती बॉडी येते. पण इथं यामध्ये तसं होत नाही. इथं ज्या वेळेला फोर्स लावतो याच्यापेक्षा निश्चित इथं फोर्स कमी लावावं लागतं, पण त्याच्यामध्ये फोर्स हे स्टोअर होत नाही. म्हणून इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस आर स्टोर्ड इन इलॅस्टिक बॉडी, बट इन प्लॅस्टिक बॉडी द इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस आर नॉट स्टोर्ड. याचे डिफरन्स आपल्याला लिहिता येतात. डिफरन्स किंवा आता इथं ही जी बॉडी आहे त्याचा शेप साईज ही तात्पुरत्या स्वरूपाची टेम्पररी फॉर्म मध्ये चेंज करून घेते. आणि ही बॉडी आपण एकदा फोर्स लावला त्याचा शेप बदलला ते परत मूळ स्थितीला येत नाही. म्हणजे ते जे त्याचा शेप आहे त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन झालेलं आहे ते परमनंटली झालं. मग आपण इलॅस्टिक बॉडी आणि प्लॅस्टिक बॉडी याच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर डिफरन्स ही आपल्या लक्षात आला पाहिजे. इलॅस्टिक बॉडी आणि इकडं आपण प्लॅस्टिक बॉडी घेतली. या दोन्ही मधला डिफरन्स आपण घेतला तर याच्यामध्ये किमान 4 डिफरन्स तरी आपल्याला आले पाहिजेत. पहिला पॉइंट इथं डेफिनेशन येणार आहे. इथं डेफिनेशन लिहायचे. काय डेफिनेशन असेल? when the force is applied then
इट चेंजेस इट्स शेप साइज अँड देअर डायमेन्शन्स. फोर्स इज रिमूव्ड, इट कम्स टू ओरिजिनल पोझिशन. आणि इथं डेफिनेशन मध्ये when force is applied, it changes its shape, size and their dimensions. The force is removed, it does not come to its original position. Second point मध्ये इलास्टिक बॉडी मध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस आर स्टोर्ड म्हणतो आपण, आणि इथं इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस आर नॉट स्टोर्ड. त्याच्यानंतर तिसऱ्या पॉइंट मध्ये जे इलास्टिक बॉडीचं एक्झाम्पल आहे किंवा इलास्टिक बॉडी ही टेम्पररी डिफॉर्मेशन करून घेते. द डिफॉर्मेशन इज टेम्पररी, आणि इथं या ठिकाणी डिफॉर्मेशन इज परमनंट. हे जे डिफॉर्मेशन होणार आहे ते परमनंट डिफॉर्मेशन आहे. आणि शेवटी चौथ्या पॉइंट मध्ये एक्झाम्पल घ्यायचं आहे. एक्झाम्पल काय आहेत? ऑल मेटल्स, रबर, क्वर्ट्स, इथं क्ले, वॅक्स, प्लॅस्टिसिन, मड एक्सेट्रा. अशा प्रकारे किमान 4 तरी त्याचे डिफरन्स लक्षात ठेवा. याच्या पुढचे अजून काही तुम्हाला येत असतील तरीही आपण लक्षात ठेवले तरी चालतील. आता याच्या पुढं when the force is applied to elastic body, then it changes its shape, size and their dimensions. But the force applied to some area on that body, that is the stress or strain. ज्यावेळी आपण त्याच्यावर फोर्स लावतोय त्यावेळेला त्या बॉडीवर स्ट्रेस निर्माण होतो, स्ट्रेन निर्माण होतोय. मग स्ट्रेस काय आहे, स्ट्रेन काय आहे, याचाही आपण इथं अभ्यास करणार आहे. ज्यावेळी फोर्स लावतोय त्यावेळेला इथं स्ट्रेस असणार आहे. त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रेस. आणि स्ट्रेस जसं असेल त्याचप्रमाणे स्ट्रेन ही आहे. स्ट्रेन आणि स्ट्रेस या दोन्ही कन्सेप्ट इथं आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यामधील पहिला पॉइंट आहे स्ट्रेस. स्ट्रेसची डेफिनेशन काय बघा? द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स और फोर्सेस, जास्त दोन्ही बाजूला फोर्स लावलेला असेल तर फोर्सेस म्हणायचं. द इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस पर युनिट एरिया, पर युनिट एरिया is called stress. Internal restoring forces per unit area is called as stress. For example, आता रबराचं एक्झाम्पल मी देतोय किंवा एखादा मेटलचा रॉड आहे. हा मेटलचा रॉड आहे. या मेटलच्या रॉडला आपण इथं इकडं फिक्स केलं आणि इकडून ओढलं. याची लेंथ वाढते, इनक्रीज होते. ओरिजिनल लेंथ ऑफ दिस रॉड इज कॅपिटल L. But when the force is applied on this body, then the length of this body is increased. या बॉडीची लेंथ वाढते, म्हणजेच जी वाढलेली लेंथ आहे ती आपण स्मॉल एल घेतोय. यापेक्षा दुसरं एक्झाम्पल किंवा याचंच एक्झाम्पल जर आपण विचारात घेतलं, हा रॉड आहे. या रॉडला दोन्ही बाजून आपण प्रेस, जसं बाहेर ओढतोय त्याप्रमाणे आतील बाजूलाही प्रेस करता येतं. फोर्स त्याला अप्लाय केला. हा पेन आहे, पेनला आपण ओढलं. ही जर इलास्टिक बॉडी असेल किंवा असती तर ही प्लॅस्टिक बॉडी आहे. याला आपण फोर्स लावलं तर याची लेंथ वाढत नाही, पण इलास्टिक बॉडी असेल तर फोर्स लावलं तर त्याची लेंथ वाढते. आणि इलास्टिक बॉडीची अशा प्रमाणे त्याला दोन्ही बाजूला फोर्स आतील बाजूला लावलं किंवा आत दाबलं तर आपल्याला त्याची लेंथ ही कमी झालेली दिसून येते. म्हणजे याची ओरिजिनल लेंथ जर कॅपिटल एल असेल तर लावलेल्या फोर्समुळं, इथं फोर्स या डायरेक्शनला आहे, लावलेल्या फोर्समुळं याची लेंथ ही कमी झाली. आणि जेवढी कमी झालेली लेंथ असेल ती लेंथ म्हणजे चेंज इन लेंथ असणार आहे, त्याला आपण स्मॉल एल म्हणतोय. आणि ही असेल ओरिजिनल लेंथ. मग इथं जे फोर्स आहे ते फोर्स कोणत्या बाजूला लावलेला आहे, कुठं लावलेला आहे? या दोन्ही बाजूला इथं लावलेला आहे. हा एरिया आहे, हा एरिया आहे. म्हणून
इथं स्ट्रेस मीन्स द इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस पर युनिट एरिया इज कॉल्ड स्ट्रेस. आता इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस याचा फॉर्म्युला आपण घेतला तर स्ट्रेस इक्वल टू रिस्टोरिंग फोर्सेस किंवा इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस असं लिहिलं तरी चालेल. इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस अपॉन एरिया. इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस अपॉन एरिया. आपण फोर्स साठी कॅपिटल एफ हे अक्षर घेतोय, त्यामुळे एफ. एरिया कॅपिटल ए मध्ये लिहितोय. मग फोर्सचा फॉर्म्युला काय झाला? एफ अपॉन ए, फोर्स पर युनिट एरिया. मग याचे डायमेन्शन्स काय असतील, याचं युनिट काय असेल, त्याही किमती आपल्याला काढाव्या लागतील. स्ट्रेसचे डायमेन्शन्स किंवा युनिट काढण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याचे युनिट्स अँड डायमेन्शन्स काढता येतात. फोर्सचं युनिट काय किंवा एसआय युनिट म्हणतोय मी. एसआय युनिट मध्ये फोर्सचं युनिट न्यूटन आहे आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे, त्यामुळे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे स्ट्रेसचं एसआय युनिट असेल. एसआय युनिट ऑफ द स्ट्रेस इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याच्यावरून आपण याचं सीजीएस युनिट ही सांगू शकतोय, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हेही आपल्याला माहित असायला पाहिजे. न्यूटनच्या ऐवजी सीजीएस मध्ये आपण डाईन घेतोय, त्यामुळे डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. मग हे एसआय युनिट झालं, सीजीएस युनिट झालं, फॉर्म्युला झालं. याचे डायमेन्शन्स मिळवण्यासाठी ज्यावेळी आपण त्याचे डायमेन्शन्स घेतोय, इथंच मी डायमेन्शन्स लिहितोय. डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस इक्वल टू काय डायमेन्शन्स येणार आहेत? फोर्सचे डायमेन्शन्स एफ इज इक्वल टू आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट्स या टॉपिक मध्ये डायमेन्शन्स झालेले आहेत, त्यामध्ये फोर्सचे डायमेन्शन्स सगळ्यांनी पाठ करायचे असं मी सांगितलेलं होतं आणि ते पुढं वापरायचं आहे. प्रत्येक वेळेला त्याची गरज पडते. त्यामुळे फोर्सचे डायमेन्शन्स काय असणार आहेत? एम इन 1 किंवा एल इन कसंही लिहिलं तरी चालेल. एम रेस टू 1, एल रेस टू 1, एम इन 1, एल इन 1, टी इन -2 हे फोर्सचे डायमेन्शन्स आहेत. एरियाचे डायमेन्शन्स माहित आहेत. एम इन 1 और एम रेस टू 1, एल रेस टू एरियामध्ये एम इन 1 येत नाही, सॉरी, इथं m0 येतोय, एल इन 2, टी इन 0. आणि हे सोडवलं तर आपल्याला डायरेक्ट स्ट्रेसचे डायमेन्शन्स मिळतील. स्ट्रेसच्या डायमेन्शन्स मध्ये एम रेस टू 1 हा 0 आहे, त्यामुळं इथं डायरेक्ट मी एम रेस टू 1 लिहितोय. एल रेस टू 1 आहे, हा एल रेस टू 2 वरती घेतला, -2 झालं. 1 -2 -1 मीन्स एल रेस टू -1. आणि टी रेस टू -2 आहे, हा टी रेस टू 0 आहे, 0 वरती घेतला, -2 + 0 म्हणजे याच्यामध्ये काही बदल होत नाही. टी रेस टू -2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस. आपण स्ट्रेस मध्ये स्ट्रेसची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, त्याचं युनिट, एसआय युनिट, सीजीएस युनिट आणि डायमेन्शन्स हा सगळा पार्ट घेतलेला आहे, बघितलेला आहे. याच्यामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला लक्षात ठेवला का डेफिनेशन पाठ झाली. द इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. स्ट्रेसचा फॉर्म्युला एफ अपॉन ए. फोर्सचं युनिट न्यूटन आहे, एरियाचं मीटर स्क्वेअर आहे. हेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर स्ट्रेसचं युनिट असेल. त्याचं सीजीएस मध्ये काय होणार आहे? डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि याचे डायमेन्शन्स काढत असताना फोर्सचे डायमेन्शन्स एम इन 1, एल इन 1, टी इन -2, एरियाचे डायमेन्शन्स एल इन 2, त्या दोन्हीचं सॉल्व्ह केलं असतं आपल्याला शेवटी एम इन 1, एल इन -1, टी इन -2 असे डायमेन्शन्स मिळतात. इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तो म्हणजे स्ट्रेसचा आहे. आता ज्याप्रमाणे आपण स्ट्रेस घेतलं त्याचप्रमाणे स्ट्रेन ही आहे. पण स्ट्रेसचे काही टाइप्स आहेत, त्यामध्ये स्ट्रेसचे 3 टाइप्स आपल्याला घ्यायचे. स्ट्रेसमध्ये 3 टाइप्स आहेत, त्यातील एक आहे तो टेन्साईल स्ट्रेस,
और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, दुसरा व्हॉल्यूम स्ट्रेस आणि तिसरा आहे तो शिअरिंग स्ट्रेस. असे स्ट्रेसचे 3 टाइप्स आहेत. आपण त्यातील तिन्ही टाइपला एक्सप्लेन करूया. तिन्ही टाइप्स मधील सुरुवात करूया. स्ट्रेनचा पार्ट स्ट्रेस झाल्यानंतर कंटिन्यू करूयात. स्ट्रेस आणि स्ट्रेन असे 2 पॉइंट आहेत याच्यामध्ये. आता स्ट्रेस मध्येच डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट सगळं झाल्यानंतर इथं याच्या पुढं टाइप्स ऑफ स्ट्रेस येणार आहे. टाइप्स ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेसच्या टाइप्स मध्ये याचा फर्स्ट टाइप असेल टेन्साइल और लॉन्जिट्युडिनल. टेन्साइल और लॉन्जिट्युडिनल और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असंही याला आपण म्हणू शकतोय. और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा याच्यातला फर्स्ट टाइप आहे. त्याच्यानंतर सेकंड टाइप आहे व्हॉल्यूम स्ट्रेस आणि त्याच्यानंतर शिअरिंग स्ट्रेस. असे 3 टाइप्स आहेत. आता स्ट्रेसचा फॉर्म्युला तरी माहित आहे. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. फोर्स अपॉन एरिया आहे. इथं टेन्साइल और लॉन्जिट्युडिनल और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस याच्यामध्ये मी एक्झाम्पल इथलं रॉडचं दिलेलं आहे. हा रॉड आहे. या रॉडची लेंथ ही ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल आणि फोर्स लावल्यामुळं याची लेंथ वाढलेली आहे, इन्क्रीज झाली. जर आपण आतील बाजूला फोर्स लावलं, दोन्ही बाजूला आतील बाजूला प्रेस केलं तर याची लेंथ कमी होते, डिक्रीज होते. पण इथं इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल त्याला आपण एल घेतो. स्मॉल एल वाढलेली जी लेंथ आहे किंवा कमी झालेली जी लेंथ असेल ते इलॉंगेशन असेल, त्याला एक्सटेन्शन म्हटलं जातं. फक्त वाढलं तर इन्क्रीज म्हणतो, इन्क्रीज इन लेंथ, आणि कमी झालं तर डिक्रीज इन लेंथ असं म्हटलं जातं. आता याच्यावरून इथं टेन्साइल और लॉन्जिट्युडिनल और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. त्यामध्ये टेन्साइल स्ट्रेस इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स अपॉन ए हा स्ट्रेस आहे, पण टेन्साइल स्ट्रेसचा फॉर्म्युला मिळवण्यासाठी इथं त्याचा फॉर्म्युला हा फोर्स पर युनिट एरियाच आहे. त्यामुळे इथं आपल्याला याची लेंथ वाढलेली दिसून आली, कमी झालेली दिसून येते. म्हणजेच टेन्साइल स्ट्रेसचा फॉर्म्युला हा फोर्स पर युनिट एरियाचा आहे. आता याच्या पुढे मी सांगतोय तुम्हाला, जे लावलेलं फोर्स असतं हे, समजा ही बॉडी अशी हॉरिझॉन्टल आहे. आपण जर व्हर्टिकल पोझिशन मध्ये एखादी बॉडी घेतली आणि त्याला इथं वेट अडकवलं, वजन अडकवल्यानंतर त्याची लेंथ वाढणार आहे. हा रबराचा तुकडा आहे, इथं वजन अडकवलं, समजा 500 ग्रॅम वजन अडकवलं, त्याची लेंथ वाढते. अजून एक 500 ग्रॅमचं वजन अडकवलं, त्याची अजून लेंथ वाढते. असे आपण त्याचे वेट अडकवत गेलो याला, त्याची लेंथ वाढत जाते. म्हणजे हे फोर्सच आहे ना. मग फोर्स म्हणजेच डब्ल्यू असणार आहे. एफ इज इक्वल टू डब्ल्यू असेल. आणि डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असतो? एमजी असतो. डब्ल्यू इज इक्वल टू एमजी. आणि एरियाचा फॉर्म्युला जर आपण हा रॉड घेतला तर हा एरिया पाय आर स्क्वेअर असतो, किंवा हा रबर असेल तर इथला एरिया पाय आर स्क्वेअर असतोय. म्हणजेच आपण आपल्याला एरियासाठी पाय आर स्क्वेअर घेता येईल. यालाच आपण टेन्साइल स्ट्रेस मध्ये एफ ची किंमत जर एमजी घेतली तर एरियाची किंमत ही पाय आर स्क्वेअर घेता येते. म्हणून टेन्साइल स्ट्रेस एफ अपॉन ए, आणि त्याचा फॉर्म्युला हा एफ अपॉन एच आहे, पण त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगितलं. आणि याचं युनिट काय असेल? फोर्स पर युनिट एरिया आहे, म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेस म्हणजे त्याचा कोणताही टाइप असेल तर त्याचे युनिट आणि डायमेन्शन बदलत नाही, आहे तेच युनिट्स अँड डायमेन्शन्स मिळतात. याचं युनिट काय असेल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स एम इन 1, एल इन -1, टी इन -2. इथपर्यंत जो आहे तो म्हणजे टेन्साइल स्ट्रेस आहे. आता आपण त्याच्या पुढं
याच्यामध्येच व्हॉल्यूम स्ट्रेस आहे आणि शिअरिंग स्ट्रेस आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शिअरिंग स्ट्रेस तो पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. इथं आज आपण याच्यामध्ये फक्त इलॅस्टिसिटी म्हणजे काय, प्लॅस्टिसिटी म्हणजे काय, त्याचा डिफरन्स आणि स्ट्रेसमध्ये जे 3 टाइप्स आहेत त्याच्यामधील पहिला टाइप आपण घेतलेला आहे, तो म्हणजे टेन्साईल ऑर लॉंजिट्युडिनल ऑर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. सो स्टॉप हिअर.